मंडळी, देशभरातल्या नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या रजेचा अधिकार मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. शैलेंद्रमणी त्रिपाठी यांनी ही याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने त्रिपाठी यांना याबाबत सरकारकडे दाद मागण्यास सांगितलं. आता सुनावणी घेतली नाही किंवा सरकारकडे जाण्यास सांगितलं यात काही प्रॉब्लेम नाहीये. पण या याचिकेवर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालय म्हणालं की अशा प्रकारचा नियम महिलांच्या प्रगतीसाठी घातक ठरू शकतो आणि असा काही नियम लागू केला तर कंपन्या महिलांना कामावर घेणार नाहीत. आणि कोर्टाने हे म्हणणं खरंच कॉन्ट्रोवर्शियल आहे. या व्हिडिओमध्ये आपण कोर्टाने नेमकं काय म्हणलं, असं म्हणण्यामागे त्यांचा काय विचार होता आणि कोर्टाने असं म्हणणं कितपत बरोबर आहे हे पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. ओके, सुरुवात एका चांगल्या बातमीपासून करतो. या वर्षीच्या जानेवारीमध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं एक मोठा निर्णय दिला. शाळेतील मुलींना मोफत सॅनिटरी पॅड्स आणि स्वतंत्र स्वच्छतागृह मिळावेत असे निर्देश कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारांना दिले होते. मासिक पाळीतील आरोग्य हा मूलभूत अधिकाराचा भाग आहे असं म्हणत कोर्टाने हा निर्णय दिला होता. मात्र त्याच कोर्टाने आता नोकरी करणाऱ्या महिलांसाठीच्या मासिक रजेची जनहित याचिका फेटाळून लावली आहे. आणि त्याला कारण काय दिलंय, तर कायद्याने अशी सक्ती केली तर कंपन्या महिलांना कामावर घेणार नाहीत आणि त्यांच्याच करिअरला धोका पोहोचेल. आता हे लॉजिक कितपत बरोबर आहे हे आपण बघूया. सगळ्यात आधी कोर्टाची बाजू सांगतो. कोर्टाने याचिका फेटाळण्यासाठी 4 मुख्य कारणं सांगितली. पहिलं कारण म्हणजे महिलांना कमी लेखलं जाईल. सूर्यकांत यांचं खंडपीठ म्हणालं की पाळीच्या रजेची सक्ती केली तर महिलांना कमकुवत किंवा दुय्यम दाखवणारं वातावरण निर्माण होऊ शकतं. दुसरं कारण होतं की नकारात्मक दृष्टिकोन. या रजेमुळे समाजात अशी चुकीची धारणा निर्माण होऊ शकते की मासिक पाळी म्हणजे काहीतरी वाईट आहे. तिसरं कारण होतं की यामुळे खासगी कंपन्या महिलांना जबाबदारीच्या पदांवर नेमणार नाहीत किंवा तसं करणं जाणीवपूर्वक टाळतील. आणि चौथं कारण होतं नोकरीच्या संधी कमी होतील, म्हणजे कंपन्या महिला उमेदवारांऐवजी पुरुष उमेदवारांना जास्त प्राधान्य देतील. यामुळे या याचिकेवर सुनावणी घेण्याऐवजी न्यायालयाने सांगितलं की अधिकाऱ्यांनी सर्व घटकांशी चर्चा करून एक योग्य पॉलिसी तयार करण्याचा विचार करावा. न्यायालयाच्या मुद्द्यांचा विचार केला आणि आपल्या आजूबाजूचं सध्याचं वातावरण पाहिलं तर ते मुद्देही बरोबर वाटू शकतात. शिवाय भारतात कित्येक कामगार असंघटित क्षेत्रात आहेत. घरकाम, बांधकाम, शेती, छोट्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या महिलांना अशा रजा मिळतील का, आणि मिळाल्या तरी त्या घेता येतील का, हा वेगळाच विषय आहे. पण याचा अर्थ असा नाही की हा विषयच मोडीत काढला पाहिजे. जनहित याचिकेमध्ये केलेली मागणी अगदीच अवास्तव नव्हती. मासिक पाळी येणं ही अगदीच नैसर्गिक बाब आहे आणि त्याला पर्यायच नाहीये. त्यामुळे त्या काळात महिलांना 2 दिवसांची पगारी रजा मिळावी अशी मागणी या याचिकेत केली होती. यासाठी शैलेंद्र यांनी केरळचं उदाहरण देखील दिलं. केरळ राज्यात सध्या सर्व शाळा आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात सुट्टी देण्याचा नियम केलाय. तर यावर सर्वोच्च न्यायालयाचं उत्तर असं होतं की कुणी स्वतःहून अशी सुविधा देणं आणि त्याची सक्ती करणं या दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. सक्ती केली तर महिलांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो, कंपन्या त्यांच्यासोबत भेदभाव करू शकतात. पण भेदभाव होईल म्हणून अधिकारच न देणं हे लॉजिक कुठल्याच बाजूने पटत नाही. यापूर्वीही मॅटर्निटी लिव्हच्या वेळी, समान पगार देण्याच्या वेळी अशाच प्रकारचे युक्तिवाद करण्यात आले होते. मात्र सुट्टी दिल्याने भेदभाव होईल यावर चर्चा करणंच चुकीचं आहे. भेदभाव होतो हे लक्षात घेऊन तो कसा रोखता येईल याबाबत चर्चा व्हायला हवी. हा प्रश्न काय फक्त आपल्या भारतातील महिलांचा आहे असं नाही, जगभरातील महिलांची ही समस्या आहे आणि कितीतरी देशांनी यावर उपाय शोधलेत. इंडोनेशियामध्ये तर 1948 सालापासूनच महिलांना दरमहा 2 दिवसांची पगारी सुट्टी घेण्याचा अधिकार दिलाय. जपानमध्येही 1947 पासून यासाठीच्या सुट्टीची तरतूद आहे. अर्थात ही सुट्टी पगारी असावी की बिनपगारी याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य कंपन्यांना आहे. तैवानमध्ये 3 दिवसांची सुट्टी दिली जाते तर त्या बदल्यात 1.5 दिवसाचा पगार मिळतो. दक्षिण कोरियामध्ये महिन्याला एक सुट्टी मिळते आणि विशेष म्हणजे जर एखाद्या महिलेने ती सुट्टी घेतली नाही तर तिला त्या दिवसाचा एक्स्ट्रा पगार मिळतो. व्हिएतनाममध्ये सुट्टीच्या बाबतीत थोडी लवचिकता आहे. एकतर पाळीच्या काळात महिला रोज 30 मिनिटांचा ब्रेक घेऊ शकतात किंवा मग महिन्यातून 3 दिवस सुट्टी घेऊ शकतात. आणि स्पेनमध्ये तर 3 ते 5 दिवसांची सुट्टी घेता येते आणि या सुट्ट्यांचा पगार महिलांना सरकारकडून मिळतो. म्हणजे जर इच्छाशक्ती असेल तर उपायही शोधला जाऊ शकतो. बाहेरचे देश हे कित्येक दशकांपासून करत आलेत आणि आपल्याकडे अजूनही यावर चर्चाही केली जात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठातील न्यायमूर्ती जॉय माल्य बागची यांनी तर वेगळाच मुद्दा मांडला. ते म्हणाले की अशा प्रकारच्या नियमांमुळे कंपन्यांच्या बिझनेस मॉडेलवर परिणाम होऊ शकतो. उद्योजक किंवा कंपन्या या व्यवस्थेशी सहमत होतील का आणि हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. म्हणजे देशातील महिलांचं आरोग्य महत्वाचं आहे की कंपन्यांचं नुकसान? नो कमेंट्स. देशाचे सर्वोच्च न्यायालय महिलांच्या सुट्टीकडे ज्या दृष्टीने बघतंय, दुर्दैवाने देशातले लाखो नागरिक त्याच दृष्टीने याकडे पाहतात.
एखाद्या महिलेनं पाळीचं कारण सांगून जर सुट्टी घेतली तर त्यावर मज्जा आहे बाबा तुमची, अशा प्रतिक्रिया दिल्या जातात. सगळ्या महिलांना पाळीतला त्रास सारखा होत नसल्यामुळं कितीतरी जणींना काय त्रास होतोय एवढं, तू नाटकं करतेयस असं ऐकावं लागतं. पाळी हा विषय खरं तर कामाच्या ठिकाणी टाबू आहे आणि न्यायालयानेही याबाबत फर्म स्टँड घेणं सोडून पळवाट शोधली हे दुर्दैवी आहे. आपल्याकडचं वर्कस्पेस कल्चर बदलण्यासाठीची किंवा किमान या प्रश्नावर काहीतरी पॉझिटिव्ह संदेश देण्याची संधी कोर्टाकडे होती. मात्र कोर्टाने सुट्टी मागू नका, तुमचंच नुकसान होईल असा विचित्र पवित्रा घेतला. एकीकडे विद्यार्थिनींच्या मासिक पाळीबद्दल, आरोग्याबद्दल काळजी व्यक्त करायची आणि दुसरीकडे मासिक पाळीच्या सुट्टीबाबत अशी प्रतिक्रिया देऊन स्वतःच्याच हेतूला कॉन्ट्राडिक्ट करायचं. या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? मासिक पाळीची सुट्टी देण्याची सक्ती कंपन्यांवर करायला हवी का? याबाबत तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या विषय स्पर्धेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.